दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या जीवनामध्ये आपण एक विशिष्ट दिशेला जातो. कुठला तरी एक मार्ग स्वीकारतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण असा मार्ग स्वीकारतो कारण तिथून आपल्याला काहीतरी मिळणार असतं. आपल्याला काहीतरी लाभ असतो. समजा एखाद्या कंपनीमध्ये मी नोकरी करत आहे. एक कंपनी सोडून मी दुसरी कंपनी जॉईन करतो किंवा त्या ठिकाणी जातो. का? तर मला तिथून काहीतरी चांगला पगार मिळणार आहे, जास्त पगार मिळणार आहे, जास्त सुखसुविधा मिळणार आहे, म्हणून मी त्या ठिकाणी जातो. म्हणजे मी एका दिशेला जातो कारण मला तिथून काहीतरी फायदा होणार आहे. मग आपल्या आध्यात्मिक जीवनाचं काय? जसं जगिक जीवनामध्ये आपण आकर्षित होतो दुसऱ्या गोष्टींकडे कारण तिथून काहीतरी आपल्याला मिळणार आहे. मग आपल्या आध्यात्मिक जीवनाचं काय आहे? ते मिळवण्यासाठी आपण कुठे जातो? काय प्रयत्न करतो? आणि एखादा मार्ग आपण निवडला तर त्यामधून आपल्याला काय फायदा होणार आहे? हे आपण आज थोडंसं बघूया. काही मुद्दे आपण बघूया की येशूकडे जाण्याने, आध्यात्मिक जीवनाकडे वळायचं म्हणजे येशूकडे जाण्याने, ख्रिस्ताचा मार्ग स्वीकारल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे. प्रथम 1 नंबर फायदा आहे तो म्हणजे तारण. प्रभू येशू ख्रिस्तावर जर आम्ही विश्वास ठेवतो तर आम्हाला तारण प्राप्ती आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. पापापासून आपल्याला मुक्ती आहे. आम्हाला त्या पापामध्ये जीवन जगायचं नाही. पश्चाताप करून आम्हाला नवीन जीवन तो देणार आहे. बघा, योहान शुभवर्तमान याचा 3 अध्याय 15 वचन. जॉन चॅप्टर 3 अँड वर्स 15. यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. दुसरं आपण बघूया, जीवनाचा उद्देश आम्हाला समजतो. आमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे, आम्हाला नक्की आम्हाला काय करायचं आहे ते आम्हाला समजतं. येशूने म्हटले, माझ्या मागे यायचं असेल तर सर्वस्वाचा त्याग करावा लागेल. कुठलं तरी एक उद्देश ठेवा, कुठलं तरी एक ध्येय ठेवा तुमच्यासमोर आणि मग तुम्ही पुढे जा देवाचं कार्य करण्यासाठी. बघा, मार्क शुभवर्तमानाचा 8 अध्याय 34 वचन बघा काय म्हणतं. मार्क चॅप्टर 8 अँड वर्स 34. कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असल्यास त्याने आत्मनिग्रह करावा. प्रथम आत्मनिग्रह करावा लागेल व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. त्याच्या मागे आम्हाला जायचं आहे. तिसरी गोष्ट, आम्हाला धीर प्राप्त होणार आहे, आम्हाला धीर मिळणार आहे. बघा, जीवन हे संकटांनी भरलेलं आहे, परीक्षांनी भरलेलं आहे, अडचणींनी भरलेलं आहे. अशा वेळेस आम्ही बऱ्याच वेळेस जर घाबरून गेलो तर परमेश्वर देव आम्हाला सहाय्य करणार आहे, देव आम्हाला धीर देणार आहे. आणि बघा, 2 करास पत्र ह्याचे 1 अध्याय 4 वचन काय म्हणतं बघा. 2 Corinthians चॅप्टर 1 अँड वर्स 4. तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो. परमेश्वर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक संकटामध्ये आमच्या सोबत असणार आहे. त्यानंतर चौथं आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे. आपल्याला बुद्धी, ज्ञान, जे जगामध्ये राहत असताना जे काही आपल्याला हवं ते प्राप्त होणार आहे. जीवनात आपण अनेक निर्णय घेतो पण त्यासाठी आपल्याला बुद्धीची आणि ज्ञानाची गरज असते आणि हे आपल्याला देव देतो. बघा, याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 5 वचन काय म्हणतं बघा. जेम्स चॅप्टर 1 अँड वर्स 5. तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उना असेल त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल. बघा, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस दातृत्वाने देतो. त्यावेळेस आम्ही देवाच्या मागे जातो, देवाला अनुसरतो, आम्हाला ज्ञान प्राप्त सुद्धा होतं जर आमच्याकडे ते नसेल तर. त्यानंतर आम्हाला तो शक्ती देतो. बघा, आपण जीवनामध्ये सर्व संकटांशी सामना करताना
सर्व परीक्षांना तोंड देताना, सर्व काही करताना शेवटी आपण मानव आहोत, आपण थकून जातो. आपण एक ठिकाणी असं वेळ येते की आपल्याला खूप थकून गेल्यासारखं वाटतं, हरून गेल्यासारखं वाटतं. पण अशा वेळेस देव शक्ती देतो आपल्याला. बघा, स्तोत्रकर्ता काय म्हणतो, स्तोत्र 29 आणि 11 वचन काय म्हणतं बघा. Psalm 29 and verse 11. परमेश्वर आपल्या लोकांस सामर्थ्य देईल. आपल्या लोकांना परमेश्वर शक्ती देतो. त्यानंतर आपलं जीवन जे आहे हे आशीर्वादित होतं. अनेक गोष्टी जीवनामध्ये आहेत, त्या आम्हाला आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने ह्या सर्व गोष्टी आम्हाला मिळतात. बघा, जे आम्ही ख्रिस्तात आहोत ते आमचं आयुष्य आशीर्वादाने भरपूर होतं. बघा, योहान 10:10 वचन काय म्हणतं. जॉन चॅप्टर 10 and verse 10. मी आलो आहे ते त्यांना जीवन प्राप्त व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलाय. विपुलपणे म्हणजे खूप जास्त प्रमाणात आम्हाला व्हावी, आशीर्वादाने आमचं जीवन भरून जावं म्हणून ती आम्हाला मिळाली आहे. हे सर्व गोष्टी आम्ही ज्यावेळेस देवाला अनुसरतो त्यावेळेस त्या आम्हाला मिळतात. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान कृष्णवर्तमान ह्याचा 6वा अध्याय 35वा वचन. गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 6 and verse 35. येशूने त्यास म्हटले, जीवनाची भाकर मी आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.